2024 पेपर नंबर 2 मॅथ गणिताचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे बाजूच्या आकृतीत चौरसात आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. एक चौरस दिलेला आहे. आता या चौरसामध्ये एक वर्तुळ आंतरलिखित केलेलं आहे. आता या वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे ह्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आणि हे कसं काढायचं? तर आता इथे बघा ही आहे वर्तुळाची त्रिज्या. आता जर आपण वर्तुळाचा व्यास काढला, ठीक आहे, तर ती मिळेल आपल्याला चौरसाची बाजू 10 अधिक 10 किती येईल? चौरसाची बाजू 20 सेंटीमीटर. आता आपल्याला चौरसाची बाजू माहिती त्याच्यामुळे आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाची त्रिज्या माहिती, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. ठीक आहे. आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करूया. तर आता चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल? बाजूचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग. ठीक आहे. आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ काय? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे पाय आर स्क्वेअर. ओके, आर म्हणजे काय? त्रिज्या. पायाची किंमत आता इथे आपण 3.14 घेऊया. इथं त्रिज्या किती आहे? 10. 10चा वर्ग. ठीक आहे. आता 20चा वर्ग किती आहे? 400 वजा 3.14 आणि 10चा वर्ग 100. ठीक आहे. 3.14 गुणिले 100. इथे किती येईल? 314. हा पॉईंट निघून जाईल. वजा 400. 400 वजा 314. उत्तर येईल 86 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा हिंट आहे 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती असं विचारलेलं आहे. हा चौरस आहे. त्याची जर परिमिती 24 सेंटीमीटर असेल तर याची बाजू 6 सेंटीमीटर येईल. कारण 4 गुणिले बाजू बरोबर चौरसाची परिमिती. तर 24 भागिले 4 केलं बरोबर 6 आली. चौरसाची बाजू जर मिळाली तर आता आपल्याला कर्णाची लांबी विचारलेली आहे. ठीक आहे, ही कर्ण झाला. तर इथं चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात. हा झाला काटकोन त्रिकोण. आपल्याला कर्ण काढायचा आहे. किंवा मग तुम्हाला सूत्र माहित असेल तर चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2 असं डायरेक्ट सूत्र आहे. बाजू किती आहे? 6 वर्गमुळात 2 याचं उत्तर येईल. समजा हे सूत्र जर ऐनवेळेस नाही आठवलं तर पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे कर्ण वर्ग बरोबर बाजू पाया वर्ग अधिक उंची वर्ग 6 वर्ग अधिक 6 वर्ग किती येईल? इथं 2 6चा वर्ग येईल. ठीक आहे. 2 6चा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. तर यांचं वर्गमूळ काढलं तर ह्या 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि हे 6चा वर्गमूळ 6. ठीक आहे. 6 फक्त पहिल्यांदा दिलं. 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 येईल.